डेटा हा वर्ड मी सुद्धा 2017 नंतर ऐकायला सुरुवात केलेली आहे. कारण की डेटा सायन्स, AI, मशीन लर्निंग हे आता बूम झालेले आहे. ओके, तर ह्याचं रिझन काय? सगळ्यात महत्वाचं एक रिझन आहे, तो आहे डेटा. तर डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI हे अगोदर नव्हते का? तर होते. 1940 पासून डेटा सायन्स, मशीन लर्निंग यूज केलं जातं. 1940 पासून, म्हणजे जवळ आता पहा 60 आणि 20 म्हणजे 80 वर्ष झाले आपण मशीन लर्निंग, डेटा सायन्स वापरतोय. पण हे आताच का बूम मध्ये आलेलं आहे? ह्याचं रिझन आहे की लॅक ऑफ रिसोर्सेस आणि डेटा स्टोरेज आपल्याकडे नव्हता. आता जर तुम्ही मी आता ऑब्झर्व केलं तर प्रत्येकांच्याकडे एक मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 128 GB डेटा आहे. तर अज्युम करा 128 GB डेटा. तो तुम्ही कॅल्क्युलेट करा की 8 बिलियन पीपल आहेत आणि 8 बिलियन म्हणजे सपोज 4 बिलियन पीपल जरी मोबाईल यूज करत असेल असं कन्सिडर करा, तर 4 बिलियन इंटू 128 GB डेटा, किती डेटा झाला चेक करा. हा फक्त आपण मोबाईलमध्ये कॅरी केलेला डेटा. लॅपटॉप आहे, ड्राईव्ह आहे, सोशल मीडियाज आहेत, तुमचे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट, बाकी कॉलेजेसचा डेटा आहे. 1 मिनिट होल्ड करा प्लीज, 1च मिनिट. मी स्क्रीन शेअरिंग सध्या थांबवतोय. ठीक आहे, तर मी डिस्कस करत होतो डेटा रिलेटेड. ठीक आहे, तर पाहिलं तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 128 GB मी मिनिमम कन्सिडर करतोय बरं का. तर असे कितीतरी पीपल्स आहेत त्यांच्याकडे मल्टिपल मोबाईल्स आहेत. तर डेटा किती झाला? लॅपटॉपमधील डेटा म्हणजे व्हेरियस अँगलमधून आपल्याला डेटा तयार होतो. मोस्टली सोशल मीडियातून डेटा जनरेट होतो, सॅटेलाइटवरून डेटा जनरेट होतो. तर डेटा तर जनरेट होतो ऍक्च्युली. ओके, पण ह्या डेटाचं करायचं काय? कारण की जो डेटा जनरेट झालेला आहे तो ऍक्च्युली हिस्ट्री झाली आणि हिस्ट्री आपण कधी यूज करत नाही, पास्ट झाला ना तो शेवटी. तर 1940 पासून ह्याचं इन्व्हेन्शन स्टार्ट होतं की ॲलन ट्युरिंग नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यानं एक चॅट जीपीटी सारखं एक माझा आवाज येतो, एकदा कन्फर्म करा सर. हां, गुड. तर ॲलन ट्युरिंग नावाचा एक सायंटिस्ट आहे, होता मे बी. ओके, मला अपडेट नाही त्याच्याबद्दल. 1940 मध्ये त्यांनी द इमिटेशन नावाचा एक गेम बनवला होता, म्हणजे करंट सिच्युएशनमध्ये चॅट जीपीटी. म्हणजे क्वेश्चन दिल्यानंतर त्यांना आन्सर करायला पाहिजे, हा त्याचा एक मोटिव्ह होता. तो 1940 मध्ये त्यांनी स्टार्ट केला होता. 1952 मध्ये IBMचा एक ऑर्थर सॅम्युअल म्हणून एक सायंटिस्ट आहे. ओके, त्याने सेल्फ लर्निंगचा कन्सेप्ट लॉन्च केली होती. जर तुम्ही गेम वगैरे, चेस गेम वगैरे खेळत असाल तर जसं जसं तुम्ही पुढे जाल त्या पद्धतीने डिफिकल्टी लेवल वाढत जाते. बरं, त्या पद्धतीने सेल्फ लर्निंग, ओके, ही कन्सेप्ट त्यांनी लॉन्च केली. त्यानंतर पुढे गेल्यानंतर फ्रँक रॉसनबेलनी 1958च्या आसपास पॅटर्नचा शोध लावला होता. पॅटर्न म्हणजे काय? जे आपण मोबाईल अनलॉक करण्यासाठी यूज करतो. थंबचा पॅटर्न असेल, फेस रिकग्नायझेशन असेल, भरपूर व्हरायटी ऑफ पॅटर्न्स आहेत. ओके, आयचा पॅटर्न असेल, त्याचा शोध लावला. आणि 1982 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने सेल्फ ड्रायव्हिंगची कन्सेप्ट लॉन्च केली होती किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी तर पाहिल्या तर 19च्या काळातल्या आहेत. ओके, तर 19च्या काळात असताना सुद्धा आपण आत्ता का वापरू शकतो तो गोष्ट, म्हणजे आत्ता का त्याला डेव्हलप करू शकलो आपण? त्याचं एकच रिझन आहे, डेटा. आणि अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तर 2 MB मेमरी कार्डमध्ये आपण कितीतरी सॉंग्स आणि कितीतरी इमेजेस आपण स्टोअर करू शकत होतो. पण आता जर पाहिलं तर ऍटलिस्ट 5 MBचा तुमचा एक सिंगल फोटो असतो, बरोबर आहे? ऍटलिस्ट एक सिंगल फोटो 5 MBचा असतो. म्हणजे डेटा स्टोरेज किती वाढलेलं आहे पहा. आणि रिसोर्सेस सुद्धा वाढलेले आहेत. स्मॉल चिपमध्ये सुद्धा आपण कितीतरी टेराबाईट डेटा आपण स्टोअर करू शकतो. आता डेटा जनरेट झालेला आहे, जसं की बघा आपण जेव्हा घरी जसं मराठीत म्हण आहे, टाकाऊपासून टिकाऊ, बेस्ट फ्रॉम वेस्ट.
सपोज एक नवीन शर्ट घेतलेला आहे आपण. आता नवीन शर्ट घेतल्यानंतर आपण काय करतो, त्याचा यूज करतो. यूज झाल्यानंतर जो खराब झाला तर टाकून देतो का? नाही. तर त्याचा उपयोग आपण फरशी पुसण्यासाठी करतो. जर अजून खराब झाला तर गाडी पुसण्यासाठी करतो. जर अजून खराब झाला तर आपण त्याला जाळण्याचा प्रयत्न करतो किंवा पाणी तापवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे 4 स्टेजमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. किंवा सपोज एक बॉटल खराब झाली असेल तर त्याला कट करून आपण त्याच्यामध्ये एक रोप लावू शकतो. म्हणजे आपण काय करतो, जे टाकाऊ वस्तू आहे त्याच्यापासून आपण काहीतरी बनवतो. तर आता हा जो डेटा तयार झालेला आहे तो डेटा सुद्धा टाकाऊ आहे. म्हणजे हा जनरेट झालेला डेटा हा पास्ट आहे. ह्याचा काही उपयोग नाही पुढे. तर आता कन्सेप्ट काय आहे, की जो डेटा आपण टाकून देणार आहे तसाही तो वेस्टच झालेला आहे. तर त्या वेस्टमधून आपण अशी काहीतरी इन्फॉर्मेशन शोधून काढूया जी फ्युचरमध्ये मला ती रियूज करता येईल. बघा मी काय सांगतो, डेटा सायन्सचा मेन मोटिव्ह समजून घ्या तुम्ही, किंवा डेटा अनालिसिसचा मेन मोटिव्ह. जो डेटा तयार झालेला आहे ऑलरेडी त्या डेटाला तुम्ही अनालिसिस करा, त्याच्यामध्ये काहीतरी शोधून काढा, मायनिंग करा. काल मी सांगितलं होतं का, नवीन असतील त्यांना ऐकून घ्या, की जसं आपण गोल्ड मायनिंग करतो, एक माउंटेन मायनिंग करून करून एक अशी इन्फॉर्मेशन शोधून काढतो ज्याची व्हॅल्यू खूप हाय लेवलला असते किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असते. तशाच पद्धतीने मला डेटाला माइन करायचं आहे आणि अशी इन्फॉर्मेशन काढायची आहे की जी इन्फॉर्मेशन माझ्या बिझनेससाठी पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली पण इम्पॉर्टंट असेल. मग ते मायनिंग करण्यासाठी आपल्याला टूल शिकावे लागतील. मग त्या टूल्समध्ये मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, डीप लर्निंग आहे, जसं की एक्सेल आहे, पॉवर बी आहे, व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स आहेत, पायथन आहे, टूल, कन्सेप्ट, मेथड, तुम्ही काही म्हणू शकता. तर हे मेथड शिकणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ह्या मेथड शिकत नाही तोपर्यंत आपण डेटाला माइन करू शकत नाही आणि ती इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करू शकत नाही. प्रत्येकांची मायनिंगची टेक्निक वेगळी असेल, प्रत्येकजण मायनिंग करून वेगळी इन्फॉर्मेशन शोधून काढेल. प्रत्येकांचं लॉजिक, प्रत्येकांचं कॉमन सेन्स आणि प्रत्येकांचं प्रोग्रामिंग स्किल ह्याच्यावर डिपेंड करते की तुम्ही काय शोधून काढताय तुमच्या डेटामधून. ठीक आहे. तर डेटा सायन्समध्ये आपल्याला शिकायचं की जो डेटा जनरेट झालेला आहे तो आपण कसा वापरायचा आहे किंवा त्याचा उपयोग कसा करायचा. मी एक एक्झाम्पल सांगतो ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की डेटा काय इम्पॉर्टंट आहे किंवा डेटाचा अनालिसिस काय इम्पॉर्टंट आहे. सपोज माझ्याकडे 12 मंथचा डेटा आहे आणि माझा अम्ब्रेला सेलिंगचा बिझनेस आहे. मी अम्ब्रेला सेल करतो. तर अम्ब्रेला सेल करताना मी प्रोडक्शन काय करतो की सपोज अम्ब्रेलाच्या ऐवजी आपण रिप्लेस करूया फ्रीजला. फ्रीज बनवण्याची कंपनी आहे. आता माझा प्रोडक्शन आहे तो 1 मंथमध्ये मी 1000 फ्रीज तयार करतो. मंथली 1000 फ्रीज. जानेवारीमध्ये 1000, फेब्रुवारीमध्ये 1000, मार्चमध्ये 1000, अप टू डिसेंबरपर्यंत 1000, मंथली 1000. आता हा जो पॅटर्न आहे हा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड पॅटर्न आहे की माझी कॅपॅसिटी 1000, मी मंथली बनवतो 1000. आता मला 10 वर्ष झालेले आहेत माझ्या बिझनेसला. आता 10 वर्षाचा माझा डेटा आहे. तर 10 वर्षाचा डेटा मी घेतो आणि मी चेक करतो की कुठल्या महिन्यामध्ये मॅक्झिमम डिमांड आलेली आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये मिनिमम डिमांड आलेली आहे. जर मी पाहिलं तर समरमध्ये ना मला मॅक्झिमम डिमांड आलेली आहे आणि जसं आपण रेनी आणि विंटरमध्ये जाऊन तशी डिमांड कमी झालेली आहे. मग जिथे डिमांड कमी आहे तिथे मला 1000 फ्रीज बनवून काहीच उपयोग नाही आहे. तिथे माझा लॉस आहे तिथे ऍक्च्युली. आणि जिथे मला 1000 बनवायचं आहे समरमध्ये, 1000 पेक्षा जास्त बनवायचं समरमध्ये, तिथे मी कमी बनवतोय. तिथे सुद्धा आपण कस्टमर सोडून देतोय. तर हे मला कुठून समजलं, माझ्या प्रिव्हियस डेटामधून मी इन्फॉर्मेशन शोधलेली आहे. म्हणजे डेटा जनरेट झाला म्हणजे तो खराब झाला नाही, त्यातून तुम्ही काहीतरी शिका, त्यातून काहीतरी आपण पॅटर्न शोधूया, काहीतरी आपण स्ट्रक्चर शोधू आणि तो स्ट्रक्चर आपण नेक्स्ट आपल्या बिझनेसमध्ये अप्लाय करू, जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि जेणेकरून आपला रेव्हेन्यू वाढेल. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीने कंपनी तुम्हाला डायरेक्टली डेटा देईल आणि सांगेल की मला माझ्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, मला रेव्हेन्यू इन्क्रीज करायचा आहे आणि मला सोल्युशन द्या. तर तुम्हाला त्या डेटावर अनालिसिस करता आलं पाहिजे. ओके, त्यातून इन्फॉर्मेशन शोधून काढता आली पाहिजे तुम्हाला. मग हे शोधण्यासाठी तुम्हाला डेटा सायन्समध्ये छोटी छोटी टूल्स आहेत, ते ऑब्व्हियसली लर्न करावेच लागतील. ठीक आहे. एकच मिनिट होल्ड करा, स्टुडंट्स आलेले आहेत दोन, त्यांना मी जॉईन करून घेतो, ऑफलाईन आहेत. एकच मिनिट होल्ड करा, या लवकर. काय विंडोज
बस HDMI केबल आहे का? या इकडे बस. अवेलेबल डिव्हाइस नाही आहे काहीच. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे करा, कंटिन्यू करा. डोर पुढे. ठीक आहे. तर आपण काय पाहत होतो की डेटा ऍक्च्युली काय इम्पॉर्टंट आहे. तर आता सध्या ऍक्च्युली माझं मत आहे की डेटा हा ऑक्सिजन आहे आता रिअल वर्ल्डमध्ये. जसं आपल्याला ऑक्सिजन लागतं तसं आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असेल तर डेटा लागतो. जर तुम्ही पाहिलं असेल तर डेटा हा सेल केला जातो. ओके, तुम्ही डेटाचं इम्पॉर्टन्स समजून घ्या, मग तुम्हाला डेटा सायन्स काय इम्पॉर्टंट आहे समजेल. ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला 5 सेकंद तुमचा टाइम घेण्यासाठी कंपनी करोड रुपये खर्च करते तुम्हाला 5 सेकंद ऍडव्हर्टाईज दाखवण्यासाठी. ह्याच्या मागे रिझन आहे डेटा. कारण की डेटा आल्यानंतरच ते तुम्हाला तुमचं बिहेवियर प्रिडिक्ट करू शकतात. जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आहेत, हे रिकमेंडेशन इंजिन रन करतात. रिकमेंडेशन इंजिन म्हणजे सजेशन. अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, कोर्सेस असतील, उडेमी कोर्स आहे, कोर्सेरा आहे. तुम्ही एक सर्च करा की ते ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्चिंग मध्ये देत असतात. जसं की युट्यूबमध्ये तुम्ही बाहुबली 1 सर्च करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहुबली 2 शो होईल. का शो होईल? कारण की तुमचा जो डेटा आहे ना, तो ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे आहे. तुम्ही काय सर्च करताय, तुम्ही काय कमेंट करता, तुम्ही कुठे लाईक करता, तुम्ही काय स्किप करताय, तुम्ही कुठे प्रॉपर व्हिडिओ पाहताय. ओके, हा सगळा हिस्ट्री त्यांच्याकडे आहे ऑलरेडी. आणि सेम हे जातं आपल्याला इंस्टाग्रामकडे. तुम्ही इंस्टाग्राममध्ये एक 2-4 प्रोफाईल व्हिजिट करा. सपोज स्पोर्ट्सचे व्हिजिट केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ना पुढचे 10 पैकी 8 ते 9 फीड तुम्हाला स्पोर्ट्सचेच येतील. ह्याच्या मागे आहे फक्त तुमचा डेटा अनालिसिस. तुमचं बिहेवियर प्रिडिक्ट केलं जातं की तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहात. तुम्ही काय सर्च करताय त्याच्यावरून तुमचं बिहेवियर प्रिडिक्ट केलं जातं. तर टेक्नॉलॉजी आता इथेपर्यंत गेलेली आहे. आपल्याला जेवढं आपल्याबद्दल माहित नाही तेवढं गुगल, इंस्टाग्रामला सुद्धा माहित आहे आपल्याबद्दल की आपण कसे आहोत. म्हणजे टेक्नॉलॉजी इथे गेलेली आहे. तर त्या टेक्नॉलॉजीला कॉम्पिट करायचं असेल तर तुम्हाला डेटा सायन्स शिवाय ऑप्शनच नाहीये. कारण तुम्ही सुद्धा तशा गोष्टी बनवू शकता. ओके, मी तुम्हाला फक्त एकच एक्झाम्पल सांगतो आणि पायथॉनकडे आपण जाऊया की डेटा सायन्स एआय कुठेपर्यंत गेलेला आहे. एआयचा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआयचा लॉंग फॉर्म काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सर्वांना आवाज येतोय ऑनलाईन मेंबर्स? ओके, गुड. बघा, एआयचा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड किंवा डेमी म्हणू आपण, आणि इंटेलिजन्स म्हणजे स्मार्ट. ओके, मला काय करायचं, एक मॅनमेड स्मार्ट डिव्हाइस बनवायचा आहे. म्हणजेच आपल्या ब्रेनची कॉपी बनवायची आहे. काय करायचं आहे? आपल्या ब्रेनला कॉपी करायचा आहे. जो ब्रेन स्वतः डिसिजन घेईल विदाउट झिरो इन्व्हॉल्वमेंट ऑफ ह्युमन. म्हणजे ह्युमनचा इन्व्हॉल्वमेंट झिरो असताना तो स्वतः डिसिजन घेईल, असं मला ब्रेन बनवायचा आहे. आपण स्वतः इंडिव्हिज्युअल डिसिजन घेतो ना इंडिपेंडेंटली. सपोज मला बाईक चालवायची आहे, तर कुठे थांबायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठे टर्न घ्यायचा आहे, हे कोण डिसाईड करतं? आपण डिसाईड करतो. तर हे आपण जसं डिसाईड करतो तसंच मला एक मशीनला सुद्धा तसं एक सेन्सिबल बनवायचं आहे की तो स्वतः डिसिजन घेईल.
स्वतः डिसिजन घेईल. जसं की सेल्फ ड्रायव्हिंग कार, तो स्वतः डिसिजन घेतो ना, लेफ्ट राईट, कुठे ब्रेक दाबायचा आहे, कुठे सिग्नल आहे, कुठे नाहीये, बरोबर आहे. तर एआयचा ऍक्च्युअली अर्थ आहे की असा एक ह्युमन बनवायचा आहे, मशीन बनवायचं आहे, ज्याला आपण एक ब्रेनची कॉपी म्हणू शकतो आपण, आर्टिफिशियल कॉपी. तर मशीन लर्निंग, डेटा सायन्स हे त्याच अँगलने आता पुढे चाललेले आहेत. आता एआय बद्दल बघा की एक एआयचा रोबोट आहे, एक ऑटोमेशनचा रोबोट आहे. जर तुम्ही दोघांना म्हटलं की 6 फ्लोअरवरून जम्प करा, तर ऑटोमेशनचा जम्प करेल कारण की तो कमांड बेस आहे. पण एआयचं काय करेल, पहिल्यांदा तो हाईट चेक करेल आणि त्याला लर्निंग दिलेलं ना आपण, तो सेल्फ डिसिजन मेकर आहे. तो पहिल्यांदा हाईट चेक करेल, डेंजर झोन मध्ये आहे काय चेक करेल, आणि असेल तर तो ऑब्व्हियसली जम्प नाही करणार, नसेल तर जम्प करेल. मग तो स्वतः डिसिजन घेतोय त्याला काय करायचंय. ओके, हे सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये येईल पुढे. तर मला एक्झाम्पल काय सांगायचं की तुम्हाला असं वाटतं का की ब्रेनला कॉपी करणं एवढं सोपं आहे, आपल्या ब्रेनला कॉपी करणं एवढं सोपं आहे का? नाहीये. म्हणजे तुम्हाला स्किल कुठल्या लेवलला एन्हान्स करायची गरज आहे. मशीन लर्निंग असू दे, डेटा सायन्स असू दे, किती लेवलचं, म्हणजे खूप गोष्टी सोप्या आहेत. फक्त तुम्हाला ते टॅक्टिकली तुम्हाला ते समजून घेता आलं पाहिजे की ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कराव्या लागणार इन फ्युचर. मी ॲडव्हान्स सांगतोय, बेसिक सुद्धा गोष्टी आहेत डेटा अनालिसिस मध्ये, डेटा सायन्स मध्ये बेसिक आहेत, पण मी तुम्हाला एक अशी एक ॲडव्हान्स गोष्ट सांगतोय, स्कोप सांगतोय एकंदरीत की तुम्हाला कुठेपर्यंत स्कोप आहे. जसं की आपल्या ब्रेनला कॉपी करायचं आहे, तर आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात. ओके, मल्टिपल 8 बिलियन 10 बिलियन न्यूरॉन्स असतात. त्या न्यूरॉन्सचं काम काय असतं की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं. जर मी तुम्हाला म्हटलं की राईट हँड अप करा, तर तो काय करतो, ऐकून घेणार न्यूरॉन्स कडून, तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत तुमच्या हाताकडे जाणार आणि तो हँड रेज करणार. ठीक आहे, हीच कन्सेप्ट त्यांनी काय केलंय, न्यूरॉन्सला बायोलॉजिकल वर्ड आहे न्यूरॉन्स, त्याला त्यांनी कन्वर्ट केली न्यूरल मध्ये. वर्डिंग बघा, न्यूरॉन्स न्यूरॉन्स नेटवर्क, न्यूरल नेटवर्क, हीच कन्सेप्ट त्यांनी इकडं हे केले, कॉपी पेस्ट केलेली, बाकी काही केलं नाही. म्हणजे ब्रेनला कॉपी करण्यासाठी त्यांनी वर्डिंग सुद्धा कॉपी केलेलं आहे. न्यूरॉन्सचं नेटवर्क, न्यूरलचं नेटवर्क, न्यूरल नेटवर्क कन्सेप्ट आहे. आता सिंपल मला सांगा, तुम्ही गाडी चालवताय, बाईक चालवताय, 4 व्हीलर काही चालवत असाल, तुम्हाला ओव्हरटेक करायचा आहे. आता ओव्हरटेक करताना विचार करा, तुम्ही ओव्हरटेक करताना तुमचा ब्रेन काय कॅल्क्युलेट करतो, तुमच्या गाडीचा स्पीड, साईडच्या गाडीचा स्पीड, समोरून येणाऱ्या गाडीचा स्पीड, त्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, तुम्ही कोणत्या ऍक्सिलेटरमध्ये आहे, कोणत्या गिअरमध्ये आहे, पुढे स्पीड ब्रेकर आहे का, टर्न आहे का, येत आहे का, कोणी येत आहे का, त्या रेसमध्ये किंवा त्या ऍक्सिलेटरमध्ये तुम्ही तो डिस्टन्स कव्हर करू शकता का, किंवा त्या समोर त्यांनी स्पीड वाढवला तर तुम्ही डिस्टन्स कव्हर करू शकता का, आणि जर होऊ शकत असेल तर कोणत्या स्पीडमध्ये जावं लागेल, आणि जर होत नसेल तर कोणत्या स्पीडमधून, कोणत्या गिअरमधून कोणत्या गिअरमध्ये यावं लागेल, ब्रेक प्रेस करून, क्लच प्रेस करून तुम्हाला साईडला यावं लागेल. हे किती सेकंदात होतं सांगा मला? फ्रॅक्शन ऑफ सेकंड, मिली सेकंड. हे तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन करू शकता का? नाही करू शकत. म्हणजे ब्रेन आपला एवढा पॉवरफुल आहे की आपण त्याचा म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही आपला ब्रेन काय करतो. आणि हे तर फक्त त्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूज माहित नाहीत की किती स्पीड आहे, तुमचा स्पीड किती आहे, साईडचं किती, समोरचा तो जज करतो की स्पीड किती आहे. ऍक्च्युअल नंबर सुद्धा माहित आहेत का त्याला? नाही. तरी सुद्धा आपला ब्रेन एवढा पॉवरफुल आहे की तो ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करतो, म्हणजे परफेक्ट कॅल्क्युलेट करून तुम्हाला तो डिसिजन देतो. तर मला सांगा की किती स्कोप आहे आपल्याला ब्रेनला पुढे डेव्हलप करण्याचा, म्हणजे मशीनला डेव्हलप करायचा. सुरुवात आपण स्टेप बाय स्टेप करतोय, डेटा अनालिसिस पासून पुढे थोडं मशीन लर्निंग मध्ये जातो, थोडं डीप लर्निंग मध्ये जातो, असं स्टेप बाय करत करत पॉवर बीआय, एक्सेल, पायथन हे टूल घेत आपण पुढे जातोय. पण तुम्हाला एक फ्युचर स्कोप आहे की तुम्ही तिथेपर्यंत जाऊ शकता. ते तुमच्या डिपेंड आहे की तुमचं लँग्वेज स्किल काय आहे, तुमचं लॉजिकल स्किल काय आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर काय आहे, तुमचं मॅथमॅटिक्स कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर तो डिपेंड करेल. ठीक आहे. तर प्रत्येक सेशनच्या पुढे ना प्रत्येक वेळी आपण 5-10 मिनिट ह्या डेटावर चर्चा करू. मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल सांगेन नेक्स्ट लेक्चरला. तर आपण परत बॅक टू अवर ट्रॅक, आपण पायथन लँग्वेजकडे येऊया. काल मी इन्स्टॉलेशन प्रोसिजर सांगितलेले पायथनची. python.org वर जाणे, पायथन इन्स्टॉलेशन करणे, वेबसाईट आहे पायथनची. anaconda.org वर जाणे, anaconda डाउनलोड करणे. तर anaconda काय आहे, तर anaconda एक डिस्ट्रीब्युशन आहे ज्याच्यामध्ये पायथनचे आयडीज आहेत. पायथनचे आयडीज म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. जर मला पायथनचा कोड लिहायचा असेल तर मला एक पायथनच्या कमांड प्रॉम्प्टवर किंवा कमांड बेसवर मला कोड लिहावा लागतो. जसं की मी तर तिथे दिसत नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही इथेच पहा डायरेक्ट. ओके, 2+2 स्क्रीन व्हिजिबल नाही, एकच मिनिट, स्क्रीन शेअर केलं नाही मी. ओके, ठीक आहे. बघा, मी पुन्हा एकदा ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल मी कुठून ओपन केलेला आहे.
तर मी पायथॉन इन्स्टॉलेशन केल्यानंतर इथे पायथॉन प्रॉम्प्ट दिसेल. ओके, आता इथे तुम्ही डायरेक्ट 2+2 लिहू शकता. ठीक आहे, 4+4 जसं आपण नोटबुक मध्ये लिहितो ना त्या पद्धतीनेच लिहायचं. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. लँग्वेज म्हणजे काय, आपण एक कम्युनिकेशन करण्यासाठी मशीनची लँग्वेज शिकतो. जसं मी काल एक्सप्लेन केलं की दोन्हीकडे लँग्वेज जर नोन असेल तर कॉन्व्हर्सेशन होतं. मी जर सपोज तमिळ बोलताना तुम्हाला तमिळ येत नसेल तर कॉन्व्हर्सेशन होत नाही. तर ही मशीनची लँग्वेज मशीनला येते, फक्त कोणाला येत नाही, आपल्याला येत नाही. ही लँग्वेज फक्त आपल्याला शिकायची आहे, कारण की आपल्याला मशीनशी कम्युनिकेशन करूया. मशीनकडून टास्क करून घ्यायचे ना, आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे, तर मशीनची लँग्वेज शिकावी लागेल. तरी फक्त मशीनची लँग्वेज शिकतो आपण. तर सिंपल जसं की आपण 4-2 जर केलं तर आन्सर आपला 2 येईल. हे पायथॉन इथे चालतं. आता इथे बघा मी काही एडिट करू शकत नाही, काही कमेंट देऊ शकत नाही. तर पायथॉनचे कोड आपण वेगवेगळ्या आयडी वर लिहू शकतो. आयडी म्हणजे एक असं कन्सिडर करा की वेबसाईट. ओके, तुमच्या जर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर वेबसाईट कन्सिडर करा. तर त्याला आयडी म्हणतात. तर ते आयडी काय करतात की फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. जसं की कॅल्क्युलेटरचं काम एकच आहे ना, कॅल्क्युलेट करणे. तर भरपूर कॅल्क्युलेटर वेगवेगळी व्हरायटी प्रोव्हाइड करतात. कोणी नंबर्स देतात, कोणी सायंटिफिक देतात, कोणी फक्त तुमचे अर्थमेटिक ऑपरेशन्स देतात. पण कॅल्क्युलेशन तर तेच होतं ना. तशा पद्धतीने ह्याचे आयडीज वेगवेगळे आहेत, कॅल्क्युलेशन तेच होणार आहे, फक्त डिस्प्ले वेगळा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्युपिटर नोटबुक एक आहे. इथे जर तुम्ही पाहत असाल ज्युपिटर नोटबुक. ओके, ज्युपिटर नोटबुक आहे, ज्युपिटर लॅब आहे, पायचार्म आहे, स्पायडर आहे, असे भरपूर आहेत. पण मी प्रेफर करतो ज्युपिटर नोटबुकला. का, कारण की तो फ्रेंडली आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. बिगिनर असेल तर तो एकदम बेस्ट अंडरस्टँडिंगसाठी आहे. तर बघा एक असा होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला एकच काम करा, न्यू मध्ये जाऊन एक नोटबुक क्रिएट करून घ्या. नोटबुक म्हणजे आपली जशी नोटबुक असते तशीच नोटबुक. ठीक आहे, नोटबुक क्रिएट करून घेतल्यानंतर असा एक पेज ओपन होईल तुमच्याकडे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय येते, फक्त जे मी 2+2 केलं ते इथं लिहायचं मला. 2+2 आणि रन, आन्सर 4. जे मी इथं सुरुवातीला पायथॉन शेलवर केलं होतं तेच मला करायचं. 8-4 शिफ्ट इंटर प्रेस केला की रन होतो, किंवा कंट्रोल इंटर केला तरी सुद्धा रन होतो, आणि इथं रनचा ऑप्शन सुद्धा आहे. ठीक आहे, आता ह्याचा उपयोग काय, तर ह्याचा उपयोग बघा इथे भरपूर फॅसिलिटी दिलेली आहे. मी ह्याला एडिट सुद्धा करू शकतो. जर मला असं वाटलं की मी चुकलेला आहे कोड तर मी एडिट करू शकतो. ह्याला मी रिअरेंज करू शकतो, ह्याला मी खाली घेऊ शकतो आणि ह्याला मी वर घेऊ शकतो. म्हणजे अरेंजमेंट सुद्धा मी इथे करू शकतो. हा, हे जे आहे 1, 2, 3, 4 हे सिंटॅक्स ऑर्डर आहे, म्हणजे तुम्ही रन केलेली ऑर्डर आहे. जर तुम्ही इथं रन परत केलात, सपोज मी 2 रन करतो, 2+4 रन करतो, तर हा नंबर येईल 5. जर मी पुन्हा इथं रन केलं तर नंबर येईल 6. मी इथं रन करत असेल तर नंबर येईल 7. जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तो सिंटॅक्स नंबर आहे, म्हणजे तुम्हाला स्टेप समजते तुम्ही कोणत्या स्टेप नंतर काय रन केलेलं आहे. हे तर ऍक्च्युली तुम्हाला इथं नंबरिंग भेटते. ठीक आहे, आता काही टूल्स, काही फॅसिलिटीज आहेत, ते फॅसिलिटी समजून घेऊया आपण. सगळ्या काही समजून घेण्याची गरज नाही, पण इम्पॉर्टंट फॅसिलिटी तुम्हाला मी परत एकदा सांगतो. मला सपोज इन बिटवीन एक कोड लिहायचा असेल तर इथं मला प्लस साइन आहे, एक नवीन सेल ऍड होईल, इथे परत कोड लिहा. जर नको असेल तर कट करा. अंडूचा ऑप्शन सुद्धा आहे. एक मिनिट, अंडू पण करतो. म्हणजे बघा फॅसिलिटी किती प्रोव्हाइड केलेली आहे. इथून सुद्धा काही गोष्टी आपण हँडल करू शकतो. प्लस करू शकतो, अबाव बिलो कॉपी करू शकतो, अप डाऊन करू शकतो, डिलीट करू शकतो. एक मिनिट, कोणी तर आलेलं आहे. स्क्रीन जॉईन. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फॅसिलिटी आहे. अजून काय फॅसिलिटी आहे बघ. आता नोटबुक म्हणजे आपण आपल्या नोटबुकमध्ये कशा पद्धतीने लिहितो, हेडिंग लिहितो, टायटल लिहितो, स्टेप बाय स्टेप लिहितो ना. मला ऍडिशन करायचं तर ऍडिशन लिहितो. अशा पद्धतीने सगळी फॅसिलिटी दिलेली आहे. आता सपोज मी ते ऍडिशन करतोय, सपोज 8+ करतोय, तर मला काय करायचं आहे, ह्याच्यावर एक ऍडिशन लिहायचं की ऍडिशन करतो म्हणून असं मला लिहायचं. तर मी ह्याला काय करतो, हा जो एम्प्टी सेल आहे ह्याला वर घेतो, आणि ते बघा हा जो कोड आहे ना, ह्या कोडला कन्वर्ट करतो मी मार्कडाऊन मध्ये. मार्कडाऊन म्हणजे हेडिंग, आणि सुरुवात करायचं हॅश पासून, हॅश स्पेस. आता इथं लिहितो मी ऍडिशन.
ठीक आहे, आणि ह्याला रन करतो. हा झाला तुमचा टायटल. म्हणजे जेणेकरून तुम्ही नोटबुक क्लोज केल्यानंतर इन फ्युचर सपोज 7-8 दिवसांनी ओपन केल्यानंतर तुम्हाला समजायला हवं की तुम्ही काय केलेलं आहे. बरोबर आहे. ह्यासाठी हे बिगिनर फ्रेंडली का म्हणतो मी? कारण की तुम्हाला हे शिकण्यासाठी खूप हेल्प करेल. तुम्ही नोट लिहू शकता, नोट्स तिथे लिहू शकता, स्वतः क्रिएट करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही हॅश परत इन्क्रीज कराल तर त्याची साईज कमी होत जाते. हॅश साईज जर तुम्ही वाढवलं तर त्याची साईज कमी होत जाते. ओके. अशी फॅसिलिटी ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्यांनी प्रोव्हाईड केलेल्या आहेत. तुम्ही कमेंट लिहू शकता इथे. कमेंटमध्ये सपोज दिस इज माय फर्स्ट कोड. ओके. हा कमेंट आहे. हा कधीही रन होत नाही. कमेंट बरं का. हॅशचा पुढचा कधीही तुमचा रन होत नाहीये. तुम्ही कमेंट देऊ शकता तिथे. जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की मी इथं काय केलेलं आहे. आता हे फक्त ॲडिशन आहे म्हणून तुम्हाला समजतं. पुढे जरा थोडं डिफिकल्टी लेव्हल आली तर तुम्ही तिथे काय केले हे मी सांगितल्यानंतर समजेल. पण आफ्टर दॅट तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल की मी काय केलं ॲक्चुअली. मग तुम्ही प्रत्येक टाईमला तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की हां, मी हे केलेलं आहे, मी हे केलेलं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही लिहून ठेवू शकता. एकदम सिंपलमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आणि जेव्हा जेव्हा रन करायचं तेव्हा कोडमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजेच, नाहीतर तो रन नाही होणार. कोड असेल तरच तो आउटपुट देईल. असे भरपूर सेटिंग्स आहेत. फाईलमध्ये गेलात तर भरपूर आहेत. न्यू नोटबुक इथून ओपन करता येते. जर ओपन नोटबुक असेल तर ओपन सुद्धा करता येते. डाउनलोड सुद्धा करता येतो. एक्सपोर्ट करता येतो वेगवेगळ्या व्हेरियस एक्सटेन्शनमध्ये. ठीक आहे. तर आहेत ऑप्शन. एडिटमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत. चेक करा. इमेजमध्ये ऑप्शन आहेत. रन व्ह्यूमध्ये ऑप्शन आहेत. रन आहे, कर्नल आहेत. तर हे थोडं ॲडव्हान्स आहे. जसं-जसं तुम्ही फॅमिलियर व्हाल तशा गोष्टी तुम्हाला समजणे, कट करणे आणि मार्क डाउन या 4 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तर हा तुमचा आयडी आहे. म्हणजे इथं कोड लिहिला जातो. असाच आयडी अजून सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवतो. Google कोलॅब नावाचा आहे. म्हणजे Googleने दिलेला आहे हा. नेटवर्क नाही. पायचार्म आहे का? डिस्प्ले चेंज प्लसच आहे, सबट्रॅक्शनचं मायनसच आहे.
नेटवर्क गेला होता, आवाज येतो सर्वांना? येस सर. हा ठीक आहे. ओके, मी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. काल मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे पायथॉनचं, तर सुद्धा इथं पाहू शकता. python.org गेल्यानंतर पायथॉन इथून डाउनलोड करू शकता तुम्ही. जे काही न्यूएस्ट व्हर्जन आहे, मे बी 3.11 असेल, 3.13 असेल, ते डाउनलोड करा. ठीक आहे, ही फाईल मी तुम्हाला पाठवून देतो. इन्स्टॉलेशन हे ज्युपिटर नोटबुक बद्दल पण इन्फॉर्मेशन. ठीक आहे. पायथॉन वर पण कोडिंग करायची असते. हो, तिथे पण मी सुरुवातीला दाखवलं ना, ते पायथॉन ऍक्च्युअल पायथॉन आहे. आणि ज्युपिटर हे आयडी म्हणतो आपण याला. आयडी म्हणजे एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारी एक वेबसाईट म्हणा तुम्ही, जिथे तुम्ही पायथॉन कोड रन करण्यासाठी ते अलाउ करतात. एक प्लॅटफॉर्म आहे. करेक्ट, प्लॅटफॉर्म आहे. फर्स्ट पॉइंट आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन सुरुवात करूया आपण एकदम बेसिक पायथॉन पासून. व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय? आपण कोणतीही व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. कोणीतरी आलेला आहे, जस्ट अ सेकंड. मेसेज सर, कॅन यू सेंड दिस फाईल ग्रुप? ठीक आहे, मी पाठवून देतो फाईल. डोंट वरी. तुम्हाला जे मी स्क्रीन शेअर करणार आहे त्या सर्व फाईल तुम्हाला भेटतील, त्याची काळजी करू नका. सर्व फाईल तुम्हाला भेटतील. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय? मला एक व्हॅल्यू स्टोअर करायची कोणत्या तरी एका नेम मध्ये. फॉर एक्झाम्पल, माझी ही 10 व्हॅल्यू आहे. आता ही 10 व्हॅल्यू अशीच आहे, म्हणजे ही कुठे सेव्ह नाही केली, मला सेव्ह करायची आहे. तर मी काय करतो, ह्या एक्स मध्ये स्टोअर करतो. म्हणजे आता एक्स म्हणजे माझं काय 10 आहे. जसं की एक माझ्याकडे बॅग आहे आणि माझा एक 50,000चा लॅपटॉप आहे. तर लॅपटॉप मी जर बॅग मध्ये ठेवत असेल तर त्या बॅगची प्राइस काय होईल? 50,000. का? कारण की ती ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे ना. कळते का? म्हणजे व्हेरिएबल मध्ये तुम्ही काय स्टोअर करता तीच व्हॅल्यू त्या व्हेरिएबलची होते. आता तुम्ही 10 स्टोअर करताय म्हणून एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? आता मी जर प्रिंट करायला गेलो तर प्रिंट करण्यासाठी ह्या पद्धतीने आपण स्टेप्स वापरतो. प्रिंट ब्रॅकेटमध्ये एक्स 10. जर मी एक्सच्या ऐवजी जर मी 20 ठेवत असेल तर एक्सची व्हॅल्यू काय झाली? 20. ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये असं काही नाहीये. पायथॉन हा इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. इंटरप्रिटेडचा अर्थ आहे की लाईन बाय लाईन रन होतो. कसा? लाईन बाय लाईन. म्हणजे ही लाईन रन झाली की नेक्स्ट लाईन अशा पद्धतीने तो लाईन बाय लाईन रन होतो. सी प्रोग्रामिंग जर काही जणांना माहित असेल तर तो कंपायलर आहे. कंपायलर म्हणजे काय? सुरुवातीला तो पहिल्यांदा तो सगळ्या गोष्टी बघून घेतो, बरोबर आहेत का. एक जरी गोष्ट चुकली असेल ना तर तो रन नाही होत. पण पायथॉन तसा नाही, तो सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप करतो. जेवढे बरोबर आहे तेवढे तरी रन करतो तो, आणि जिथे चुकीचं आहे तिथे स्टॉप करतो. हे असतं इंटरप्रिटेड लँग्वेज मध्ये, आणि पायथॉन तसा आहे ऍक्च्युली. आता बघा, मी एक्स इक्वल टू 10 करतो. तर मला सॉरी एक्स करायचं मला इथे. एक्सची व्हॅल्यू काय असेल सांगा मला? नाही, ऍडिशन नाही करत इथे. 10 असेल. का? कारण सुरुवातीला आपण 20 असाइन करतोय, नंतर आपण 10 असाइन करतोय. तर तो करंट वाला कन्सिडर करणार. इंटरप्रिटेड ह्यासाठी म्हणतोय मी, तो करंट वाला कन्सिडर करतो. त्यामुळे व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केला ना, परत व्हेरिएबल डिक्लेअर करू नका, नाहीतर तो रिअसाइन करून घेईल स्वतःला. आता इथे एक्सची व्हॅल्यू तुमची 10च असणार आहे, 20 हा कधीच नसणार आहे. तो रिअसाइन करून घेईल स्वतःला. त्यामुळे तुम्ही काय करा, इथे कॅपिटल एक्स वापरा. कारण पायथॉन हा केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल ए स्मॉल ए बोथ आर डिफरंट. कॅपिटल एक्स स्मॉल एक्स बोथ आर डिफरंट. आता इथे जर पाहिलं तर मी स्मॉल एक्स प्रिंट करतोय तर ह्याची व्हॅल्यू असेल 20, आणि मी कॅपिटल एक्स प्रिंट करतोय व्हॅल्यू असेल 10. तर हे व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे. कारण की फ्युचरमध्ये जर मला कुठे वापरायचं असेल तर मी सपोज मला
ऍड करायचं तर एक्स प्लस मी जर आता एक्सची व्हॅल्यू काय आहे 20 आहे, मी ह्याला रन करतो. मी एक्स प्लस जर 5 करत असेल तर आन्सर काय यायला हवं 25. का एक्स मध्ये व्हॅल्यू काय आहे 20. तर एक व्हेरिएबल म्हणजे काय, लेफ्ट राईट साईडची व्हॅल्यू आपण लेफ्ट साईड मध्ये स्टोअर करतोय, फक्त ती हिडन आहे, त्याला प्रिंट केल्याशिवाय तो डिस्प्ले होत नाही, त्याला प्रिंट करावं लागतं तर तो काय होतो डिस्प्ले होतो. तर हे व्हेरिएबल जे आपण डिक्लेअर करतो लेफ्ट साईडला, तर ते डिक्लेअर करण्यासाठी काहीतरी रूल्स आहेत. जसे की तुम्ही इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करताना अकाउंट करण्यासाठी रूल्स आहेत त्यांचे. काय रूल्स आहेत? स्पेस वापरू शकता का तुम्ही, अंडरस्कोर वापरू शकता, बरोबर ना, स्पेशल कॅरेक्टर वापरू शकता का नाही. म्हणजे त्यांचे काय झाले रूल्स झाले ना, आयडी म्हणजे युजर नेम डिफाईन करायचे, तसेच ह्याचे रूल्स आहेत. तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करताना असेच रूल्स फॉलो केले पाहिजे. काय रूल्स आहेत मी वर दिलेले आहेत, सॉरी मे बी इथं आहेत, इथे रूल्स आहेत बघा. व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ लेटर अँड अंडरस्कोर कॅरेक्टर. ऑर आहे बरं का, ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक तर लेटरने सुरुवात झालं पाहिजे, सुरुवात म्हणजे पहिला लेटर, किंवा अंडरस्कोर चालेल, दोन्हीपैकी एक चालेल. सेकंड, व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर. नंबरने स्टार्ट होता कामा नये, चालणार नाही आपल्याला. A variable name can only contain alphanumeric character and underscore. म्हणजे त्या व्हेरिएबल मध्ये A to Z मध्ये ज्या व्हॅल्यूज येतील, अल्फाबेट्स येतील ते, 0 to 9 मध्ये जे नंबर येतील ते, आणि अंडरस्कोर, ह्यांचं कॉम्बिनेशन करूनच तुम्ही बनवू शकता. ह्याच्या पलीकडे तुम्ही काही वापरू शकणार नाही. स्पेस नाही, स्पेशल कॅरेक्टर नाही, डॉट नाही, क्वेश्चन मार्क नाही, @ नाही, हॅश नाही, काही नाही. ठीक आहे. आणि व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. आता मला फक्त तुम्ही सांगत चला की मी काही गोष्टी असाइन करतोय व्हेरिएबल नेम, ते व्हॅलिड आहेत की नाही. जसं की ABC 1 2 3 व्हॅलिड. आता मी ह्याला 10 असाइन करतो, तर हा व्हेरिएबल नेम व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? व्हॅलिड आहे. ओके. ऑफलाईन वाल्याने सुद्धा ऑनलाईन वाल्याने सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. बघा 1 2 3 ABC आता इक्वल टू लिहित नाही मी, हा व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? का बरं? असाइन समजून घ्या तुम्ही, आता असाइन आहे असं समजून घ्या. हा बोला, ऑनलाईन मेंबर्स काय म्हणताय? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड आहे. ओके. ह्याचं रिझन काय? नंबरने स्टार्ट झालेला आहे. ओके. हो की, पण हा पण सगळे सॅटिस्फाय झाले पाहिजेत ना, सगळे सॅटिस्फाय झाले पाहिजेत रूल्स. हा सॅटिस्फाय झाला, पण हा कुठे सॅटिस्फाय झाला, म्हणजे सॉरी हा सेकंड वाला कुठे सॅटिस्फाय झाला. आता हा सांगा मला, व्हॅलिड आहे, बरोबर आहे, म्हणजे करेक्ट. हा रन होईल, मी हवा असेल तर तुम्हाला मी रन करून दाखवते. ते मी हॅश देतो, हा रन करून दाखवतो, आणि ह्याला जर प्रिंट करू शकतो केलं तर प्रिंट सुद्धा होईल, कारण तो व्हॅलिड आहे ऍक्च्युली. अशा पद्धतीने आता मी काय करतो, करेक्ट व्हॅलिड आहे का? कॅन नॉट असाइन लिटल हिअर मे बी असाइन, म्हणजे तो असाइन नाही करू शकत. तो एरो सुद्धा दाखवतो. दोनचे प्रकार असतात, टाईप एरर असतो, सिंटॅक्स एरर असतो, इंडेंटेशन एरर असतो. प्रत्येक एररला एक मिनिंग असतो. सिंटॅक्स एरर म्हणजे तुमचा सिंटॅक्स चुकलेला, इंडेंटेशन एरर म्हणजे तुमची अलाइनमेंट चुकलेली आहे. तुम्ही तुम्हाला सांगेन स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ ना, तशी एरर सुद्धा आपण शिकण्याचा प्रयत्न करू. सिंटॅक्स एरर त्याने कुठे चुकलेला आहे हा सुद्धा डिनोट करून सांगतो की बाबा तुम्ही इथे चुकलेला आहात. ओके, तुम्ही इथे काहीतरी, मग तुम्ही जाऊन तिथे चेक करा. अशा पद्धतीनं आता मी इथं हे करतो, ह्यांना सुद्धा रन करतो, आणि मी इथं अंडरस्कोर देतो. आता हा तुमचा एरर ऍक्च्युअली आहे, तो एरर दाखवेल. लाईन नंबर 4, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ इथे एरर आहे. म्हणजे तो सांगतो ऍक्च्युली तुमचा एरर कुठे आहे हे तुम्हाला, फक्त तिथे जाऊन तुम्हाला ते काय एरर आहे आणि त्याला तुम्ही कसं रिमूव्ह करता एवढं तुम्हाला ते आलं पाहिजे, एवढं प्रॅक्टिस आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण कुठे होतो, ABC @1 2 3 = 10 व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? @ आलेला आहे. ओके गुड. इनव्हॅलिड आहे, तो रन नाही होणार ऍक्च्युली. ABC डॉट इनव्हॅलिड आहे. ABC अंडरस्कोर व्हॅलिड आहे. A स्पेस B
इनव्हॅलिड आहे. गुड, ठीक आहे. म्हणजे आता समजलेलं आहे तुम्हाला. तर जर आणि ABC 1 2 3 4 असेल तर ABC 1 2 3 4 व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे. कारण की पुढे नंबर आहे. हा पुढे नाही इथं नंबर चालेल. सुरुवात अल्फाबेटने आहे. अल्फाबेट. ओके, आणि ह्यांचं कॉम्बिनेशन आहे तर व्हॅलिड. सोपं आहे ना. म्हणजे ह्याच म्हणजे कॉम्बिनेशन हे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणे गरजेचं आहे. तोच रूल आहे त्याचा. आणि जर चुकीचं केलं तर मग तो एरर ऑब्विसली दाखवेलच तुम्हाला. आणि प्रॅक्टिस करत करत तुम्ही करालच. मोस्टली तुम्ही असं कधी करणार नाही 1 2 3 ABC, पण तुम्हाला रूल्स माहित असणं गरजेचं आहे. आणि आता हे सांगितलंच आहे की स्मॉल सपोज एज असेल आणि कॅपिटल एज असेल तर दोन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत, कारण की केस सेन्सिटिव्ह आहे. किंवा कॅपिटल ए असेल आणि स्मॉल जी असेल तरी सुद्धा तो तिन्ही सुद्धा वेगळे आहेत. ठीक आहे. हा, तर हे व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स आहेत. व्हेरिएबल लेफ्ट साईडला व्हेरिएबल नेम असतो, राईट साईडला त्याची व्हॅल्यू असते आणि इक्वल टू ने असाइन केलं जातं. कशाने असाइन केलं जातं? इक्वल टू. फक्त सिंगल इक्वल टू बरं का. डबल इक्वल टूचा मिनिंग वेगळा आहे. सिंगल इक्वल टू हे असाइन करतो, म्हणजे ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर करतो आपण. तर हा आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल. ठीक आहे, चला एवढंच आहे. हा फर्स्ट पॉईंट एवढाच आहे. मग काय खाली तेच एरर्स वगैरे आहेत, तुम्हाला मी सांगेन एरर. बघा हा एरर आता आलोय तर आपण साइड बाय साइड एरर सुद्धा समजून घेऊया. मी इथंच तुम्हाला इथं एरर समजून सांगतो. बघा एरर, मी प्रिंट झेड करतो आणि ह्याचा एरर वाचून तुम्ही सांगायचं की हा काय सांगतोय. झेड इज नॉट डिफाईन. म्हणजे झेड, हा झेड मध्ये तुम्ही काही स्टोअर केलेलं नाहीये आतापर्यंत. झेड मध्ये तुम्ही काही स्टोअर केले का? नाही. आता तुम्ही एज एक्स मध्ये केलेला आहे, एज मध्ये केलेला आहे, पण झेड मध्ये काय स्टोअर केले का? नाही. म्हणजे तुम्ही झेडला तुम्ही असाइनच केलेलं नाही अजून. म्हणून तर सांगतो की झेड हा डिफाईन नाहीये तुमच्या ह्या ज्युपिटर नोटबुक मध्ये. ह्या ज्युपिटर नोटबुक मध्ये म्हणतो बरं का, दुसऱ्या नाही, ह्या ज्युपिटर नोटबुक मध्ये. म्हणून ते सांगते नेम एरर. जेव्हा मी झेड मध्ये काही व्हॅल्यू स्टोअर करेन ओके, तेव्हा तो प्रिंट करेन. आणि कधीही तुम्ही जाऊन पुढे झेड प्रिंट केला तर तो आन्सर देईल. हा नेम एरर झाला. इंडेंटेशन एरर. ओके, आता इफ तुम्हाला शिकायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते फक्त इंडेंटेशन एरर समजून घ्या. syntax error, indentation error. हा करेक्ट. इंडेंटेशन एरर म्हणजे काय की इफ लूप मध्ये तुमचा हा जो प्रिंट आहे ना, हा ह्या स्पेस कन्सिडर करूनच द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही बॅक स्पेस देऊन इथे रन केलं तर ऑटोमॅटिकली घेत होतो. हा जो व्हाईट स्पेस आहे ना तो कंपल्सरी लागतो. ह्याला व्हाईट स्पेस म्हणतात किंवा टॅप स्पेस म्हणतात. हा स्पेस कंपल्सरी लागतो तरच हा कोड व्हॅलिड आहे. जर तुम्ही मिस केला तर तो म्हणतो की तुमची अलाइनमेंट चुकलेली आहे. इंडेंटेशन म्हणजे काय? तुमची अलाइनमेंट चुकलेली आहे. तुम्ही अलाइनमेंट रिपेअर करा. तुम्ही रन केला की तो सांगतो की तुमची अलाइनमेंट चुकलेली. मग तुम्ही परत काय करणार? याला अलाइनमेंट व्यवस्थित करा. ओके, हे आपण शिकणार आहे पुढे. तर तुम्हाला एरर सांगतो. इंडेंटेशन एरर की नेम एरर, व्हॅल्यू एरर पण येईल पुढे. ओके, फॉर एक्झाम्पल इथं येण्याची शक्यता आहे. मी इथं चेक करतो. टाईप एरर. टाईप एरर म्हणजे काय? माझ्याकडे आहे एक इंटिजर नंबर आणि एक आहे स्ट्रिंग किंवा अल्फाबेट आहे. अल्फाबेट आणि इंटिजरचं मी ऍडिशन करू शकतो का? त्याचा टाईप वेगळा आहे, त्याचा टाईप वेगळा आहे. डेटा टाईप दोघांचे वेगळे आहेत. ते टाईप एरर. ठीक आहे, अशा पद्धतीने एरर आहेत. ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आपण ऍक्च्युअल मध्ये शिकत होतो व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल, व्हेरिएबल डिफाईन करायचे रूल. ओके, हे तुम्हाला माहीतच पाहिजे. पार्ट म्हणजे असं सांगता आलं पाहिजे की स्टार्ट विथ अंडरस्कोर अँड नंबर, अल्फाबेट्स ओनली, कॅनॉट स्टार्ट विथ नंबर, वी कॅन यूज कॉम्बिनेशन ऑफ नंबर, अल्फाबेट अँड अंडरस्कोर ओनली. Python is a case sensitive, capital A, small a, both are different. हे तुम्हाला माहीतच पाहिजे.
झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे असेच नियम आहेत. हे जर परफेक्ट झालं की तुम्ही स्टार्ट चांगलं केलेलं आहे असं समजू आपण. पुढे जाऊया ऑपरेटर्सकडे. एवढे ऑपरेटर्स आपल्याकडे आहेत बघा. आणि हे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेले आहेत. लँग्वेज मध्ये शिकायला पाहिजे असं मॅथ्स मध्ये पण शिकलेलं आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, पॉवर आणि मॉड्युलस मी एक्सप्लेन करणारच आहे, पण तुम्ही शिकलेला आहे. अरिथमेटिक ऑपरेशन, कंपॅरिझन ऑपरेटर, लेस दॅन, ग्रेटर दॅन, नॉट इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. लॉजिकल ऑपरेटर, अँड, गेट, ते आपण फिजिक्स मध्ये शिकलो ना, अँड, ऑर. करेक्ट. आयडेंटिटी ऑपरेटर, इज नॉट मी सांगेन तुम्हाला. मेंबरशिप ऑपरेटर, इन, नॉट इन, हे पण सांगेन तुम्हाला. ठीक आहे. बघा मी सुरुवात करतो अरिथमेटिक ऑपरेशन पासून. मी काय करतो, ए मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करतो आणि बी मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करतो 5. एक मिनिट मला चेक करू द्या कोणी आले का. नाही, ठीक आहे. कुठे होतो आपण, ऑपरेटर्स मध्ये. बघा आता ए ची व्हॅल्यू काय झाली 10, बी ची व्हॅल्यू काय असेल 5. आता मी जर ए प्लस बी करत असेल तर आन्सर काय यायला पाहिजे 15. काही डाऊट आहे का? नाही. ए मायनस बी करत असेल तर आन्सर काय यायला हवं 5. ए डिवाइड बाय बी करत असेल तर आन्सर काय आला पाहिजे करेक्ट 2. ए इंटू बी करायचं असेल तर मला किती 15. आता मी काय करतो, इथं बीची व्हॅल्यू 3 घेतो. ए मॉड्युलस बी, मॉड्युलसला आपण म्हणू शकतो रिमाइंडर. मला सांगा 10 ला 3 ने डिवाइड केलं रिमाइंडर किती राहणार? काय रिमाइंडर म्हणजे बाकी. आपण जेव्हा डिवाइड करतो त्यानंतर तो बाकी किती राहतो. सपोज इथे 11 असेल तर रिमाइंडर किती 2. जर इथं 12 असेल तर रिमाइंडर किती करेक्ट 3 म्हणू नका, नो रिमाइंडर, कारण पूर्ण भाग गेला ना त्याला, 0 रिमाइंडर. ओके. तर हा पॉवर मॉड्युलस आहे. पॉवर काय आहे, जसं की 2⁻³ आन्सर येतो 8. 2 चा पॉवर 3. जसं की 2⁻² आन्सर 4. हे पॉवर आहे. ठीक आहे. तर हे अरिथमेटिक ऑपरेशन आहे. होप की सर्वांना समजलं असेल. हे तुम्ही घरी जाऊन करायचे सगळे ऑपरेटर्स. तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स, ओके, पहिल्यांदा तुम्ही स्वतः नोट्स क्रिएट करा. त्यानंतर हे जे माझ्याकडे फाईल्स आहेत, ओके, हे 8, 9, 10 फाईल्स आहेत, हे मी तुम्हाला 1 शॉट मध्ये पाठवून. आधी तुम्ही स्वतः प्रिपेअर करा तुमची नोट्स, स्वतःची नोट्स स्वतः प्रिपेअर करा. कशावर करायचं म्हणा आता? हे नोटबुक ज्युपिटर नोटबुक आहे ना. हो, हा ज्युपिटर नोटबुक मध्येच लिहिले ना मी. बघा की तुम्ही इथं मी कमेंट वगैरे लिहिलेला आहे. कमेंट म्हणजे तो कोड नाहीये. कुठं जर आता सपोज इथे काही लिहिलं असेल मी खाली, आता हे गोष्ट दिसेल तुम्हाला. ठीक आहे, दाखवतो मी तुम्हाला पुढे. कुठे होतो आपण, रिमाइंडर, पॉवर, रिमाइंडर. आता कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन मध्ये काय असतं 5. आता ए घेऊया, कन्सिडर करूया आपण, अजून एक बी कन्सिडर करूया आपण. हा मी चेक करतोय की ए ग्रेटर दॅन बी. आता ह्याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स येईल. तो काही कॅल्क्युलेशन करत नाही, तो सांगतोय की ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स आहे नाही रे, ए ग्रेटर दॅन बी नाही आहे. ए ची व्हॅल्यू काय, बी काय, ट्रू की फॉल्स? ट्रू आहे. मला फॉल्स ऐकवा. ठीक आहे. ए लेस दॅन बी, फॉल्स. आपण जजमेंट करतोय की ए बी पेक्षा लहान आहे, पण ते चुकीचं आहे ना. ए इक्वल टू बी. हा आता इथे बघा, इथे डबल इक्वल टू आलेला आहे. मी मगाशी तुम्हाला असाइनिंग व्हेरिएबल मध्ये सांगतो की सिंगल इक्वल टू. डबल इक्वल टू कडे गेला तर तो कंपॅरिझन मध्ये जातो. डबल इक्वल टू कडे जातो, कंपॅरिझन मध्ये जातो. जसं की ए, आता सपोज मी अशा पद्धतीने करत असेल, ए ची व्हॅल्यू 10, तर 10 ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर होईल.
पण मी जर डबल इक्वल टू करत असेल तर तो चेक करेल की ए आणि 10 दोन्ही सेम आहेत का. डिफरन्स समजून घ्या. सिंगलला फक्त काय तो 10 असाइन करून घेईल आणि डबल इक्वल टूला काय करेल 10 आणि ए ची व्हॅल्यू दोन्ही सेम आहेत का चेक करेल. तो नाही फॉल्स. जर असेल तर डेफिनेटली तो काहीतरी सिंटॅक्स एरर झालेला आहे. ट्रू म्हणेल हे सिंगल आणि डबल इक्वल टू. तर हे कंपॅरिझन ऑपरेटर आहे. लेस दॅन इक्वल टू. फॉर एक्झाम्पल आता मी इथं पण 10 घेतो तर आपण लिहूया की ए लेस दॅन बी. आता काय आन्सर येईल सांगा बरं. फॉल्स आहे ना. का बरं. स्ट्रिक्टली म्हणतो आपण. ए लेस दॅन इक्वल टू म्हणत असेल तर बरोबर आहे. एक तर लेस किंवा इक्वल दोन्हीपैकी एक ट्रू. ठीक. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन ऑपरेटर रन होतात. नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर बघा. लॉजिकल मध्ये ऑर आणि अँड म्हणजे कंपॅरिझन आहेत पण सायमल्टेनियसली दोन एका सोबत आपण कंपॅरिझन करतोय. बघा म्हणजे एक्सची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान आहे का आणि एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे का. ऑर दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी माझा आन्सर ट्रू येणार आहे. तर ह्या दोन कंडिशन पैकी कुठली कंडिशन ट्रू आहे का. पहिली कंडिशन ट्रू आहे ह्याचा आन्सर येणार आहे. आता मला सांगा ह्या दोन कंडिशन पैकी अशी कोणती कंडिशन ट्रू आहे का. नाही. मग ह्याचा आन्सर काय आला पाहिजे. फॉल्स यायला पाहिजे. सपोज आता आन्सर काय आला पाहिजे. दोन्ही पण ट्रू आहे. ट्रूच यायला पाहिजे ना. दोन्हीपैकी एक पाहिजे. दोन्ही असतील तर वेल अँड गुड. आता मी तर करतो अँड. अँड म्हणजे काय. ही कंडिशन सुद्धा ट्रू असणं गरजेचं आहे. ही कंडिशन सुद्धा ट्रू असणं गरजेचं आहे तरच तुमचा आन्सर ट्रू येणार आहे. म्हणजे आता इथे सध्या दोन्ही कंडिशन ट्रू आहेत म्हणून तुमचा आन्सर ट्रूच येणार आहे. पण जेव्हा इथे एक कंडिशन फॉल होईल तर तुमचा आन्सर इथे फॉल्सच येईल. का. आणि दोन्ही सुद्धा ट्रू पाहिजेत. अँड म्हणजे बोथ कंडिशन आर ट्रू अँड चालेल. दोन्हीपैकी ट्रू. दोन्हीपैकी एक ना आपल्याला. ऑर म्हटलेच त्याला. आता इथं नॉट आहे. ह्या नॉटला पण समजून घ्या. तुमचं जे आन्सर येतं त्या आन्सरला रिव्हर्स करायचं काम करतो. आता ह्याचा आन्सर काय ट्रू आहे. जर मी इथं नॉट लिहिलं तर त्या ट्रूचं काय करतो तो फॉल्स करतो. म्हणजे जे तुमचा आन्सर इथून येणार आहे त्याला फक्त रिव्हर्स करायचं काम करतो. इथे जर फॉल्स असेल आता हा ऑर आहे ना तर इथं आत आन्सर काय असणार तुमचा फॉल असणार आहे. एक सुद्धा कंडिशन ट्रू नाही. पण तो बाहेर येताना काय होईल आता ट्रू होईल. का. कारण इथं नॉट वापरला ना आपण रिव्हर्स आन्सर. तर हे नॉट आहे. समजलं हो. तुम्हाला समजलं असेल सर्व गोष्टी. आता इथे आयडेंटिटी ऑपरेटर. आता बघा व्हर्जन जे आपण म्हणतो ना की नेक्स्ट व्हर्जन आलेलं. नेक्स्ट व्हर्जन मध्ये काय असतं की काही जुन्या व्हर्जन मध्ये काही चुका असतात किंवा त्यांना मॉडिफाय करतात आणि ते नवीन व्हर्जन लॉन्च करतात. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा व्हर्जन येत असतात. सॉफ्टवेअरची व्हर्जन येत असतात. म्हणजे काहीतरी मॉडिफिकेशन करत असतात आणि एक अपग्रेडेड व्हर्जन तुम्हाला देत असतात. तर सुरुवातीला इथे आयडेंटिटी ऑपरेटर होता. सुरुवातीला होता. आता सध्या नाहीये. आता नाही आहे म्हणून त्यांनी डिलीट केलेला आहे का नाही. ते आता सांगतात तुम्हाला एरर सांगतात. आता आयडेंटिटी एरर म्हणजे सांगतो. आयडेंटिटी ऑपरेटर म्हणजे सांगतो. तुमच्याकडे आयडी कार्ड असतो. आयडी कार्ड म्हणजे काय तुमची ती आयडेंटिटी झाली. ती आयडी कार्ड म्हणजे मीच आहे. अशा पद्धतीनं सपोज एक्स मध्ये एक 10 व्हॅल्यू आहे. तर मी चेक करतोय की एक्स इज अ 10 म्हणजे एक्स म्हणजेच 10 आहे. तर हे बरोबर आहे का. हे स्टेटमेंट बरोबर आहे की नाही. म्हणजे मी स्टेटमेंट देतो की एक्स हा 10च आहे. बरोबर ना. तर मी रन करतो. आन्सर काय आलेला आहे ट्रू आलेला आहे. पण त्याने एक सजेस्ट केलेलं की तुम्हाला असं म्हणायचं आहे की इक्वल टू वापरायचं का तुम्हाला. म्हणजे ईच्या ऐवजी तुम्हाला असं म्हणायचं आहे का एक्स हा 10च आहे. हे व्हर्जन अपडेट म्हणतात त्याला. त्यांनी एरर दाखवलं नाहीये. तो सांगतो की तुम्ही आता हे वापरायला चालू करा. अपडेट केलेलं आहे त्याने. आता मी असं म्हणतो की एक्स इज नॉट 20. ट्रू आहे कारण की एक्स हा 20 नाहीच आहे.
तो आन्सर देईल, पण आता तो सांगतो की तुम्हाला नॉट इक्वल टू वापरायचं का तिथे. तर हो, आपल्याला ते नॉट म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तो नॉट इक्वल टू, हो नॉट इक्वल टूच म्हणायचं आहे. आता हे झालेलं अपडेट, इज आणि नॉट इज. ठीक आहे. आता पुढे शेवटचा एक आहे तो मेंबरशिप ऑपरेटर आहे. मेंबरशिप ऑपरेटर आपल्याकडे एक फॅमिली असते. ओके, तुमची एक फॅमिली आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीचे मेंबर आहे की नाही? आहे. मी तुमच्या फॅमिलीचे मेंबर आहे का? ऑब्व्हियसली नाही. तुम्ही माझ्या फॅमिलीचे मेंबर आहे का? नाही. मी माझ्या फॅमिलीचे मेंबर आहे का? आहे. तशाच पद्धतीने आपल्याला एक मेंबरशिप चेक करायची. कशी? माझ्याकडे एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये भरपूर व्हॅल्यूज आहेत. जसं की मी कन्सिडर करतोय 1, 3 एक रॅन्डमली काही व्हॅल्यूज मी असाइन करतोय बरं का. हा, तर एक्स नावाची माझ्याकडे काय फॅमिली आहे, म्हणजे सेट आहेत, एक बंच ऑफ एलिमेंट आहे. आता मी काय करतोय की 3 इन एक्स, 3 हा माझ्या एक्स मध्ये आहे का? माझा आन्सर काय आला पाहिजे? ट्रू. 30 इन एक्स, फॉल्स. 30 नॉट इन एक्स, समजतंय आपण काय करतोय? 25 नॉट इन एक्स, फॉल्स. का आहे ना इथे? 25 इन एक्स ट्रू. हे मेंबरशिप ऑपरेटर आहे. हे लागेल पुढे आपल्याला. मेंबरशिप ऑपरेटर फॉर लूप वगैरे रन करताना फॉर आय इन समथिंग असं त्याच्यामध्ये एक आहे कोड की ते तुम्हाला लागेल. सिंपल, तुम्ही जेव्हा फॉर लूप रन करायला चालू करा, फॉर हेच वापरतो, फॉर आय इन एक्स, हेच आहे ना आय इन एक्स, किंवा 3 इन एक्स, 5 इन एक्स, 6 इन एक्स असं आहे ना. आपण हे फॉर लूप मध्ये तुम्हाला वापरायचं आहे पुढे. येस. हा, तर एवढे आपल्याकडे ऑपरेटर्स आहेत आणि सोपे आहेत. तुम्हाला आता हे प्रॅक्टिस जसं कराल ना तुम्ही, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला चालू होते. अर्थमेटिक म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे काय असते ते. कंपॅरिझन म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, नॉट इक्वल टू, इक्वल टू, लॉजिकल अँड ऑर, आयडेंटिटी आता काय इज इक्वल टू, नॉट इक्वल टू असं म्हणू शकतो तुम्ही. आणि मेंबरशिप म्हणजे इज आणि नॉट, इन आणि नॉट इन. ते इज नॉट इज आयडेंटिटी होतं, इन नॉट इन मेंबरशिप होतं. हो, पूर्ण पायथन नाही चालत, पण मोस्टली बेसिक स्ट्रक्चर म्हणजे तुला ऍडिशन, न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन ह्याच्यावर चालतं. म्हणजे तुला ऍडिशन करायचं ना तर ह्याच्याशिवाय ऑप्शनच नाही तुला. जर तुला पॉवर करायचं नाही ह्याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. कंपॅरिझन करायचं ना तर हेच वापरावं लागेल. म्हणजे असं समजा की तुम्ही 10% तुम्ही पायथन शिकला जाता. हो 10, अरे खूप सोपं आहे हे तुम्ही समजून घेतलं तर समजेल, नाही तर तुम्ही कितीही त्यात डीप मध्ये जाऊ तुम्हाला समजणार नाही. आता एवढं तरी तुम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा मी ऍडिशन, सबट्रॅक्शन तर करू शकतो. मला एक तुम्ही फॉर्म्युला द्या. सपोज मी असं म्हणलं की 2⁵3 + 5 - 6 डिवाइड बाय 20, तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर तुम्हाला ऍडिशन माहित आहे, सबट्रॅक्शन माहित आहे, पॉवर माहित आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत चला. इथपर्यंत तुम्ही येऊ शकताय. पुढे आहेत आपल्याकडे. आता टाइम किती झाला? टाइम 10:51 झालेला. ठीक आहे, आपला टाइम झालेला आहे. तर पुढे काय तुम्हाला मी एक फक्त ओव्हरव्ह्यू देतो की आपण उद्या काय शिकणार आहे. तर हे पायथनचे डेटा टाइप्स आहेत. आता आपण शिकलोय ते ऑपरेटर जे शिकलेले आहेत ते सर्व लँग्वेज मध्ये कॉमन आहेत. कुठल्याही लँग्वेज मध्ये जावं ते कॉमनच असणार आहेत, ते काय बदलणार नाही. अर्थमेटिक बदलणार नाहीये, लॉजिकल बदलणार नाहीये, कंपॅरिझन बदलणार नाहीये. ते कुठेही चेंज होणार आहेत का? नाही. तेच साईन असणार आहेत, तेच रिझल्ट असणार आहेत, कुठेही चेंज होणार. आता स्पेसिफिकली पायथन मध्ये हे चेंजेस आहेत. हे कुठेही तुम्हाला अदर लँग्वेज मध्ये भेटणार नाही, हे फक्त पायथन मध्ये भेटेल. डेटा टाइप म्हणजे आता मी तुम्हाला एक फॅमिली डिक्लेअर करून दिली. ओके, इथं फॅमिली डिक्लेअर केली ना, आता एक तुम्हाला सांगत होतो शेवटचा, हा लिस्ट आहे, हा एक डेटा टाइप आहे. हा ब्रॅकेट वरून ओळखला जातो. इथं मी पॅरेंथेसिस दिला, कुठे गेलो,
पॅरेंथेसिस म्हणजे राऊंड ब्रॅकेट दिला तर तो टपल होतो. टपल पण आहे आपल्याला इथे बघा, लिस्ट टपल. जर मी कर्ली ब्रॅकेट जर देत असेल तर तो सेट होतो. फक्त ब्रॅकेटवर खेळायचे. सी आणि सी लँग्वेज मध्ये म्हणत नाही. अजून मला असं माहिती नाही, म्हणजे मला येत नाही. आहे का? ओके, ठीक आहे, गुड. म्हणजे तुम्ही थोडं रिलेट करू शकाल त्या गोष्टी. तर असे डेटा टाईप आपल्याला शिकायचे. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत लिस्टचे, टपलचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत. म्हणजे त्याचा यूज केस वेगळा आहे, त्याला ऑपरेट करण्याची मेथड्स वेगळे आहेत. तर हे जे 6 डेटा टाईप्स आहेत, हे 6 डेटा टाईप आपल्याला शिकायचे आहेत. ओके, इथे आपण जवळजवळ 30 ते 40% आपण पायथॉन कव्हर करतो. आणि त्यानंतर मग एक 20% लूपिंग राहतं आणि तिथून पुढे मग लायब्ररीज राहतात. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला आता उद्यापासून काय करणार आहे, आपण डेटा टाईप स्टार्ट करूया. जेवढं लवकर डेटा टाईप संपवता येईल तेवढं संपवून देते डिक्शनरी, म्हणजे हे पूर्ण डिक्शनरी पर्यंत. तेव्हा मी तुम्हाला वन शॉट हे सगळे PDF तुम्हाला शेअर करेन, त्याची काळजी करू नका. पण आता सुरुवातीला हे जे 3 फाईल आपण 3 मे बी 2 फाईल, हे 2 फाईल तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. थोडं गुगलला सर्च करा आणि तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. बाकी मी तुम्हाला सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, काही जणांना नवीन असतील तर तुम्ही पाहू शकता, माझं नाव आहे प्रज्योत पाटील. ओके, 8 इयर्स झाले मी ह्या प्रोफेशन मध्ये आहे. ट्रेनिंग, कॉर्पोरेट, इंडस्ट्रियल कॉलेजेस, डेटा सायन्स, AI. आता मी JNAI मध्ये काम करतो सध्या, AI इंजिनिअरिंग. ओके, LLM मॉडेल, ChatGPT ह्याच्यावर मी सध्या वर्किंग करतो. ठीक आहे, तर तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता, जेणेकरून मी तुम्हाला हेल्प पण करू शकतो. ओके, फ्रीलान्सिंग करतो सध्या मी, तर प्रोजेक्ट्स पण असतात माझ्याकडे. सो मी तुम्हाला 1 to 1 जसं मी सुरुवातीला प्रोजेक्ट एक्सप्लेन केले तसं मी आल्यानंतर ना सुरुवातीला तुम्हाला 5 मिनिट मी प्रोजेक्ट एक्सप्लेन करत जाईल, म्हणजे तुम्हाला रिअल लाईफला टच होता येईल. मी कोणते प्रोजेक्ट केलेत, कोणते अप्रोचने केलेले आहेत, किती टाइम लागलेला आहे, त्याचे माझं प्रॉब्लेम काय होता आणि त्याला सोल्युशनची स्किल. तर प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला आपण एक 5 मिनिट 10 मिनिट आपण ह्याच्यावर डिस्कशन करूया. म्हणजे आपण थोडं कनेक्टेड राहू, म्हणजे लँग्वेजकडे जाण्यापेक्षा लँग्वेज विथ डेटा सायन्स असं आपण पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला ते कोरिलेट करता येईल. ठीक आहे, डाटा अनालिसिस करायचं, कारण आमचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. डेटा अनालिसिस आणि डेटा सायन्स ह्याच्यामध्ये सिमिलरिटी भरपूर आहे. तुम्ही डेटा अनालिसिस केला ना तर तुम्हाला डेटा सायन्स ते कव्हर होणारच आहे त्याच्यामध्ये. आम्ही पहिले फर्स्ट डाटा अनालिसिस पासून करू म्हटलं. आता तुम्हाला डेटा अनालिसिस मध्ये काय येईल, एक्सेल येईल, पॉवर BI येईल, ओके, पायथन येईल, ओके, थोडं स्टॅटिस्टिक्स येईल. मला वाटतं मशीन लर्निंग थोडे येणार नाही मे बी. ओके, कारण मशीन लर्निंग AI हे थोडं डेटा सायन्स तिकडे जातं. ओके, पण पुढे जाऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता तिकडे, कारण की तुमची जी स्टेप आहे डेटा अनालिसिस ही डेटा सायन्सच्या अगोदरची स्टेप आहे. आता हे डेटा सायन्स जे घेतलेले आहेत त्यांची स्टेप तुमच्या डेटा अनालिसिस कव्हर होणारच आहे, त्याच्या पुढे डेटा सायन्स कंटिन्यू होणार. येस, म्हणजे हे सुद्धा डेटा अनालिसिस शिकवूनच पुढे जाणार आहे. फक्त तुम्ही ब्रेक घेणार आहे, हे कंटिन्यू करणार, एवढा फरक आहे. जर आम्ही डेटा अनालिसिस करतोय काय आपल्याला बेसिक नॉलेज क्लास करायची गरज नाही. अरे हेच सगळं नॉलेज असतं. तुम्हाला एक्सेल आलं, आता टूल जे फेमस टूल आहेत हे टूल आलं पाहिजे. फेमस टूल कोणते आहेत? एक्सेल आहे, पॉवर BI, SQL, पायथन, ओके, आणि अनालिसिसची कन्सेप्ट. हे एवढं जरी आलं तरी तुम्ही डेटा अनालिसिस किंवा अनालिटिक्स मध्ये जाऊ शकता. ठीक आहे, पॉवर BI आलं की टॅब्ल्यू येतो, पायथन आलं की R येतो, म्हणजे दुसरा लँग्वेज येतो. एक्सेल आलं की तुम्हाला गुगल शीट येते, SQL आलं की तुम्हाला ओरॅकल येतं. म्हणजे ते कोरिलेटेड आहेत ना थोडं, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचे. सगळ्याच कन्सेप्ट शिकायच्या मागे लागायचं नाही, प्रत्येक एक व्हरायटी शिका. व्हरायटी शिकलं की ऑटोमॅटिक
तुमची स्किल एनहान्स होईल सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला पुढे वाटलं की डेटा अनालिसिस बरोबर मला डेटा समजते की मला डेटा अनालिसिस येतं मला खूप चांगलं, मी डेटा सायन्स करण्यासाठी पण कॅपॅबिलिटी आहे माझ्यामध्ये. ओके, तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे, चालेल. सर तुम्ही टीसी कॉलेजचं काय लिंक केलं? सर लेक्चर रेकॉर्ड नाही होते का?